नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग हे आणि विनोबा भावे नगर पोलीस ठाणे कुर्ला पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा जो 100 दिवसाचा आपला आराखडा आहे त्यानिमित्ताने आज या सर्व मंडळांनी पोलीस स्टेशन विनोबा भावे नगर या ठिकाणी येऊन सर्व स्वच्छता मोहीम राबविलेली आहे। तर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे मानावे तेवढे कमीच धन्यवाद आहेत, आभार आहेत की मी खरं त्यांना खूप खूप धन्यवाद देतोय। कारण त्यांनी कुठल्याही पर्वा न बाळगता कोणत्या पदावर आहेत, कोणत्या हुद्द्यावर आहेत, कोणत्या नोकरीवर असतील चांगलं पण त्यांनी काही कामा न बाळगता एवढी सर्व मोहीम चांगल्या प्रकारे राबविली, ज्यामध्ये सर्व स्वच्छता वाहने वगैरे आजूबाजूला जे आहेत ती सर्व व्यवस्थित लावली। आणि मी पोलीस स्टेशन विनोबा भावे नगरच्या वतीने खरंच आपले सर्वांचे आभार मानतो। हे तर या प्रतिष्ठानची एक मोहीम जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे। प्रत्येक जे अधिकारी असतील, अंमलदार असतील, मुंबई शहरामध्ये राहणारे प्रत्येक व्यापारी असतील, नागरिक असतील, त्या सर्वांची जबाबदारी आहे। प्रत्येकाने जरी हे साफ स्वच्छता मोहीम जरी राबवली, मी कुठे घाण होऊ देणार नाही असं जरा सर्वांनी जरा मनोमनी जर बाळगलं तर मला नाही वाटत कुठे घाण होईल। आणि प्रत्येक नागरिकांनी सुद्धा मुंबईमध्ये मी असं आवाहन करेल की प्रत्येकाने स्वच्छता ठेवण्यासाठी कुठेही रस्त्यावरती घाण फेकू नये। ते जे काही डस्टबिन असतात तर त्या डस्टबिनमध्ये कचरा टाकावा। महानगरपालिकेचे जे वाहनं वगैरे येतील त्याच्यामध्ये ते साफ स्वच्छता मोहीममध्ये ते राबवून म्हणजे ते त्याचा कचरा वगैरे ते व्यवस्थित नेऊन तिथं डंप करतील। तर सर्वांनी जर असं सहकार्य केलं तर खूप चांगलं होईल आणि आपलं शहर हे सुंदर स्वच्छ दिसेल। मी पुन्हा एकदा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग या संस्थेचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।